हॅलो सुवर्णमयी, नुकतेच आपल्या चॅनलला 10,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि त्यानिमित्त मी एक कम्युनिटी पोस्ट अपलोड केली होती आणि त्याच्यामध्ये मी हा प्रश्न विचारला होता की इथून पुढे तुम्हाला काय ऐकायला आवडेल. आणि मी जे काही 2-3 पर्याय दिले होते त्यामध्ये मन शांत कसं ठेवायचं ह्याच्यावर आम्हाला व्हिडिओ ऐकायला आवडेल असं बहुतेक जणींनी सांगितलं. त्यामुळेच आजचा व्हिडिओ ह्याच विषयांवर असणार आहे. 2026 आता लवकरच येईल. तर कॅलेंडरवरचं वर्ष बदललं की आपल्याला वाटतं सगळंच काही ना काही उद्यापासून वेगळं घडणार आहे. आपण म्हणतो नवीन वर्ष, नवीन सुरुवात, पण आपलं मन मात्र तसंच असतं. तेच विचार, तेच प्रश्न, तेच थकलेपण. खरं सांगायचं तर मन शांत ठेवायचं आहे असं आपण ठरवत नाही. आपल्याला फक्त एवढंच हवं असतं की आत कुठेतरी मनातली सततची धावपळ थांबावी. सगळंच नीट झालं पाहिजे असं नाही, पण आतून आपल्याला शांत वाटावं. तर आज आपण असे 12 मुद्दे बघणार आहोत जे ऐकून तुम्ही आपलं मन शांत ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकाल. 12वा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण समजतो की शांत मन म्हणजे काहीतरी मोठं साध्य करायचे, ध्यान, नियम, पद्धत. पण मन शांत होतं ते खूप साध्या गोष्टींनी. मला नेहमी असं वाटतं आपलं मन हे लहान मूल आहे. जास्त ओरडून, जास्त अपेक्षा ठेवून ते शांत होत नाही, तर त्याचं ऐकलं गेलं की ते शांत होतं. जग इतक्या वेगाने धावतंय, तंत्रज्ञान बदलतंय, घराघरातली समीकरणं, आपल्या पद्धती बदलत आहेत आणि ह्या सगळ्यामध्ये आपलं मन मात्र गोंधळल्यासारखं अस्वस्थ वाटतं. मन शांत ठेवणं ही आता केवळ चैन राहिलेली नाही आहे, ती आता आपली गरज झाली आहे. मला वाटतं शांतता शोधायला आपल्याला हिमालयात किंवा कुठे बाहेर जायची अजिबात गरज नसते. ती आपल्या रोजच्या जगण्यात, स्वयंपाकघरातल्या वाफेमध्ये, मुलांशी बोलताना आणि अगदी स्वतःशी संवाद साधताना सुद्धा सापडू शकते. ही शांतता म्हणजे काही बाहेरचा गोंगाट, आवाज थांबवणं नसतं, तर मनाच्या आतला गोंधळ शांत करणं आहे. आपला पहिला पॉईंट आहे की 2026मध्ये आपल्याला सगळंच बदलायचं आहे असं नाही. काही गोष्टी अर्थातच तशाच राहणार आहेत, काही लोक बदलणार नाहीत, काही परिस्थिती तशीच असणार आहे. हे स्वीकारणं कठीण जातं, पण इथेच आपलं मन शांत करायला आपल्याला चान्स असतो. आपण बायका काय करतो, प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच झाली पाहिजे असा हट्ट धरतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घराचं चक्र आपल्या शब्दावर फिरावं असं आपल्याला वाटतं. मग कधी भाजीवाल्याने जास्तीचे पैसे घेतले, कधी मुलांनी उलट उत्तर दिलं किंवा कधी नवऱ्याने कामात हलगर्जीपणा केला की आपलं संतुलन बिघडतं आणि तिथेच आपण चुकतो. आपण कंट्रोल करायला बघतो, पण हे जग आपल्या नियंत्रणाने चालत नाही. हे ॲक्सेप्ट करायला आपल्याला वेळ लागतो. अर्थातच हे कठीण आहे, पण एकदा का हे समजलं ना की मनावरचं अर्ध ओझं तिथेच उतरतं.